हा सत्याचा संशय होता की तू होऊ दिलास? मीच तसा संशय होऊ दिला सर. सत्याच्या नजरेतून उतरण्यासाठी मी शक्कल लढवली होती, पण तीच फसली आता. सत्याला बरोबर कळले हे नाटक होत ते. मग मला आधी कल्पना द्यायची ना तशी. आता काल जर आमच्यात बाचाबाची झाली असती आणि रागाच्या भरात जर मी त्याला काही बोललो असतो तर त्याचा संशय खरा ठरला असता की नाही? तुम्हाला अपेक्षित आहे का हा संशय खरा ठरावा? सॉरी सर, माझ्यामुळे उगाच तुम्ही अडकलात. जाऊ दे, सॉरी बोलू नका. तर तुमची हरकत नसेल तर एक गोष्ट विचारू का? तू सगळं काय करतेस बरं? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत सर. सॉरी. इट्स ओके. मंजू, तुम्हाला छोट्या बहिणीसारखीस. तू तुझं काम परफेक्टली करतेस आणि शिवाय माझ्या फॅमिलीला इथे सेटल करण्यात मदत केलीस. तेव्हा तुम्हाला काहीही गरज लागली ना, एका मोठ्या भावाच्या रात्री मी कायम उभा असेल. काही असेल तर सांग. तू असं हातात झालेलं मला बघवत नाही बघ. सर, मी आता तुम्हाला खरंच काही सांगू शकत नाही, पण थँक्यू सो मच. तुमच्या बोलण्यानं जरा धीर आला मला. एका मोठ्या भावाची कमी होती ती बी भरून निघाली आज. पण मी खरंच नाही सांगू शकत आता. इट्स ओके, टेक युअर टाइम. पण एक सांगू, सत्य चांगला मुलगा आहे. पण हा, परत जर त्यांनी कायदा हातात घेतला ना, मग काळजी घ्या. सत्याला आता माझं नाटक समजलं. तो आता शांत नाही बसणार. काय करेल तो? सत्य थांब. आतमध्ये कुचकी आत्या असणार आहे आणि तिचा फुकटा नवरा. ती दोघं जण असताना तिच्या आईशी बोलून देणार नाहीत आपल्याला. होय रे, त्या दोघांना तिथनं कटवलं पाहिजे. थांब, मी कटवतो. गाडी सर्च केली. हे भारी की बरे गेलाय. कुठे हे? हो हो, ऐका की, आपल्या डीजेचं मंजीचं लगीन झालं का नाही की आपण का नाही त्यातनी ह्या इथं पाठवायचं काय फिराय. आणि ती जिकडे जाणार आहे तिकडे नाही, तिकडे आपण नाही जायचं. आपण ह्या इथं आपण जाऊया. भारी आहे.